कोणीकडे बरे पा श्रीराम कोण एक सनेची अप्रमाण अमृत प्रमाण देश वावीची राधे श्रीराम कोठे लावू करते पण या काचे वरून बरे पा श्रीराम तरी ते पूर्वीची आहे झाले निर्गुणास कर्तव्य लाविले मोचिती कदा श्रीराम येते कर्ताची दिशेना प्रत्यामा दृश्य सत्य प्रियसेना म्हणून श्रीराम येते आवडीची लटके तरी करता येऊनीची पिके वक्ता मंदिरे विवेके बरे पा श्रीराम प्रत्याला तरिका करावा बलवा रचिते आली आपणाला अंतर्यामी श्रीराम बोलणे पूर्व पक्ष लागे वळणे यही अनुवाचे श्रीराम या ठिकाणी समास 8व्यामध्ये आपल्याला कर्ता निरूपण त्या ठिकाणी सांगतात. सद्गुरु समर्थ आपल्याला त्या ठिकाणी श्रोत्यांचा जो काही प्रश्न आहे या जगामध्ये कोण करता आहे श्रोता म्हणे वक्ते अशी कोण करता निश्चयशी सकळ श्रुती ब्रह्मांडाशी कोणी केले हे सगळं करता या ब्रह्मांडाच्या श्रुतीचा त्या ठिकाणी कोण आहे. कारण का बरं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याचं कारण आहे तर कोणी कोणता देव करता कोणी कोणता देव करता असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव या फुलाला अभिभाव होते झाले. कोणी म्हणतं हे सगळं देवाने केलं कोणी म्हणतं देवच नाही जगामध्ये त्या ठिकाणी सृष्टीमध्ये. तर कोणी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणारं वेगवेगळे भाव प्रत्येक जण त्या ठिकाणी बोलायला गेले आहे. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थ बोलती स्पष्ट आपल्याला उपासना स्पष्ट म्हणतात. काही उत्तम मध्यम भावार्थ त्या ठिकाणी बोलायला कोणी प्रत्येक जण आपापला देव श्रेष्ठ मानायला लागलेले येतं. प्रत्येक जण आपापली उपासना माझा देव श्रेष्ठ माझी उपासना श्रेष्ठ आणि माझी भक्ती श्रेष्ठ त्या देवाचं सगळं काही श्रेष्ठ अशा पद्धतीने एकामेकामध्ये सगळेजण काय करायला लागलेले तर वाद करायला लागलेले. जर आपण त्या ठिकाणी असणार देवी पुराण पाहिलं तर त्याच्यामध्ये देवी श्रेष्ठ देवीची भक्ती श्रेष्ठ देवीची उपासना श्रेष्ठ देवी श्रेष्ठ आणि देवी सगळ्या देवाच्या वरती आणि हे सगळं जगतच देवीनं निर्माण केलं असं त्या पुराणामध्ये सांगितलं. आपण जर दाम्पत्य पुराण त्या ठिकाणी पाहिलं गणेश पुराण त्याच्यामध्ये गणेश श्रेष्ठ गणेशाची भक्ती श्रेष्ठ गणेशाचा भक्त श्रेष्ठ आणि गणपती सगळ्या देवा श्रेष्ठ गणपतीनंच सगळं ब्रह्मांड रचित असं त्याच्यामध्ये सांगितलं. आपण जर प्रत्येक देवाचं त्या ठिकाणी पुराण पाहू गेलो तर त्याच्यामध्ये आपण जर भागवत पाहिलं श्रीमद भागवतामध्ये कृष्ण श्रेष्ठ कृष्णाची भक्ती श्रेष्ठ उपासना श्रेष्ठ कृष्ण परमात्म्यानेच हे सगळं केलं. रामायण पाहिलं राम श्रेष्ठ रामाची भक्ती श्रेष्ठ रामानेच हे सगळं केलं असं सगळं. पांडुरंगाचे भक्त त्या ठिकाणी म्हणतात पांडुरंग श्रेष्ठ आहे. अहो हे श्रेष्ठ येतं पण त्या ठिकाणी काही कनिष्ठ भक्त कनिष्ठ देवाची भक्ती करणारे ते म्हणतात आमच्या मुंज्या श्रेष्ठ. मुंज्या जर घातले नाही तर मुंगले निघतात ते लहान लहान पोरायला चालतं त्याच्या मानाने मुंजेची भक्ती श्रेष्ठ का म्हणतो तो मुंजा मुंगळे निघतो म्हणून म्हणजे समर्थ इथं म्हणतात अशा पद्धतीनं कनिष्ठ श्रेष्ठ भाव कोणी उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थ बोलती उत्तम मध्यम कनिष्ठ आपापल्या अधिकारात पद्धतीने तो भाव तो अर्थ तो देव त्या ठिकाणी बोलायला कोण म्हणते भैरव श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी त्या भैरवाचं जर हे केलं नाही तर संध्याकाळी दिवट्या निघतात आणि त्या घराभोवती फिरतात. म्हणून कोणी भैरव श्रेष्ठ कोणी मुंजा श्रेष्ठ त्या ठिकाणी एक म्हणती तो काही एक म्हणती यमाई एक म्हणती सटवाई सर्व करी. तर त्या ठिकाणी कोणी म्हणता येईल हे तो काही मुळे झालं देवीचे भक्त सटाईमुळं झालं आणि म्हणता यमाईमुळं झालं काय का
सटवाईचं पण भारूड केलेलं आहे का पाठदाना? सटवई आली सटवई आली यमाई माझे नाव शब्द सांगावया रे यमाई माझे नाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव यमाईचं पुराण त्यांनी वाचलं ते म्हणतात यमाई श्रेष्ठ आहे, एक म्हणती भार्गव श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या, कोणी म्हणतं ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेव श्रेष्ठ, विष्णू श्रेष्ठ, महेश श्रेष्ठ, आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते बोलायला लागले. बहु लोकांचा बहु विचार, अवघ्या राहू द्या बाजा, परंतु याचा विचार ऐसा आहे. बहु लोकांचा बहुत विचार आहे, सगळा त्या ठिकाणी बाजार बाजूला राहू द्या म्हणजे, पण याचा विचार श्रोती व्हावे सावधान, निश्चय तोडावा अनुमान, प्रत्येक मानावा प्रमाण जाणते पुरुषे. श्रोत्यांनी सावधान झालं पाहिजे, निश्चय केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी हा जो संशय निर्माण झालेला आहे, हा शास्त्राच्या रूपाने, संतांच्या रूपाने, त्यांच्या ज्ञानाच्या रूपाने तो संशय आपल्या ठिकाणी काय केला पाहिजे, तो करायचा. तर त्या ठिकाणी जे जे कर्त्यांनी केले ते अपर कर्त्यापुढे आळवले न पाहिजे की हो हे कोणी त्या ठिकाणी निर्माण केलं. तर याला आतापर्यंत ज्या ठिकाणी आपण जसं हे जगत कसं निर्माण झालं पाहिजे तसं, म्हणजे निर्गुण निराकार असणारा तो परमात्मा, त्याला माया उपाधी लागली, तो सगुण साकार झाला. आणि त्याने त्या ठिकाणी सगुण साकाराच्या रूपाने हे सगळं देव देवता, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 7 ऋषी, हे सगळं जगाची सृष्टी त्यांनी निर्माण केली. कोणी? ब्रह्माने निर्माण. ब्रह्म एकच असणारं त्या ठिकाणी ब्रह्म आहे, तोच आपला आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. त्या परमात्म्यालाच त्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाची माया उपाधी लागल्यानंतर तो सगुण साकार झाला. आणि मग त्याने ही सगळी सृष्टी काय केलेली, निर्माण केलेली. आणि ही सृष्टी त्याने निर्माण करून तोच या सृष्टीचं काय करतो, चलनवलन करून घेतो. आणि हे सगळे जे काही देवदेवता आहेत, या सगळ्या देवदेवतेला त्यांनी शक्ती दिलेली आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे, तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराम. तो सगळ्या देवाचा देव आहे, तो बळी आहे, आणि तोच सध्या पंढरपूरला पांडुरंगाच्या रूपाने विटेवरती उभा आहे. ब्रह्म सत्यम जगन जमलं पण काही चाबी पण काही आवड मला की आमचे गोष्टी डॉक्टर महाराज पण आहे. आता एखादा विद्यार्थी पाठामध्ये योग्य उत्तर दिलं, ते म्हणायचे बन गई चाबी, फिर और बना चाबी. काय नाही, जसं चिलीन वर्तनी पहिल्या झुरक्यात जसं त्या तंबाखूची राख केली, दुसरी बोलतात बन गई चाबी. हे राहिलेली तंबाखू पुन्हा दुसऱ्या झुरक्यात और बना की चालू, परत एक झुरका मारून फिर रह गई बन गई चाबी, बनाव चाबी. अशी चांदी बांधलेली आणखी बनून जाईल आता. आणि मग तो परमात्मा जो आहे, तो निर्गुण निराकारातून सगळं साकार झालेला जो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. ते परब्रह्मच मायेच्या रूपाने या सगळ्या जगताला काय करत असतं, ते निर्माण करत असतं. तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, सगळ्या देवाच्या रूपामध्ये काय झालेला आहे, तोच नटलेला आहे. आणि त्यांनी सगळी शक्ती सगळ्या देवाला काय दिली. सूर्याची उपासना करणारे सूर्याची उपासना करतात, पण सूर्य ज्याच्यामुळे तप्त आहे, सूर्याने ज्यांच्याकडून त्या ठिकाणी प्रकाश घेतलेला आहे, तर त्या ठिकाणी असणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्यानेच सूर्याला त्या ठिकाणी प्रकाश दिलेला आहे, अग्नीला दाहकता दिलेला आहे, वाऱ्याला वायुता दिलेली आहे, जलाला पातळपणा त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे. नाही का नाही, हे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो परमात्मा अशा पद्धतीचा समर्थ आहे. आणि तो समर्थ परमात्मा सगळ्याकडून त्या ठिकाणी असं सगळं जगाचं कार्य करून
करून घेतो म्हणजे त्या सृष्टीच्या नियमाप्रमाणे सगळं होत असतं. आपल्या आपल्या कर्माप्रमाणे आपण वागतो चालतो. फक्त याला शासन नियमन करता तो परमात्मा असतो. जसं त्या ठिकाणी भारताचे त्या ठिकाणी पंतप्रधान यांचं शासन असतं. त्या शासना पद्धतीनं माणसं खाली गावामध्ये त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये तो कारभार चालत राहतो. मग काय स्वतः इथं पंतप्रधान येऊन त्या ठिकाणी आपल्याला सांगतो का तुम्ही असं वागा तसं वागा, अशी पद्धत नाही. तो तिथंच असतो. परंतु त्याने घालून दिलेलं हे सगळं शासना पद्धतीनं सगळं त्या ठिकाणी काय होतं कार्य चालत असतं. आणि म्हणून आपण काय म्हणतो मग बाबा ही पंतप्रधानाची योजना आहे. पंतप्रधान योजने त्या पद्धतीनं आपल्याला चालावं लागणारे सरकार आहे. आपल्याला विचारणारं सरकार आहे ना, असं जर केलं तर तसं ते सरकार आहे. ते कोणतं सरकार आहे त्यालाच आपण राम सरकार म्हणू, कृष्ण सरकार म्हणू, पांडुरंग सरकार म्हणू. आणि त्या सरकाराने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि त्या सरकाराच्या त्या आज्ञेच्या पद्धतीने हे सगळं चालतं. वाऱ्याला वाहवा लागतं, अग्नीला दाहकता द्यावा लागते, आणि समुद्राला रेखा ओलांडायची नाही, पृथ्वीने भूते सोडायचे नाहीत, आणि पर्वतांनी बसलेलं उठायचं नाही. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शरीरामध्ये जो वारा आहे त्यांनी श्वासोश्वासाच्या रूपाने चालू राहायचं, शरीर सोडून त्यांनी जायचं नाही. हे सगळं जे काही ते चाललंय ना हे त्याच्या शासनाचं. आणि म्हणून या सगळ्या जगाचा शासन करता कोण आहे तर तो परमात्मा. तो परमात्मा आहे. तो निर्गुण निराकारही आहे. आणि तो काय झालेला आहे मग सगुण साकार तो झालेला आहे. अशा पद्धतीनं श्रोत्याची शंका केली. तुम्ही देवाला माना पण त्या ठिकाणी सगळ्या शासन करता जर कोण आहे तर तो आहे का. त्यांनीच हे सगळं शासन निर्माण केलेलं आहे. त्यांनीच देव निर्माण केलेलं आहे. त्यांनीच सगळ्यांना काय दिलेलं आहे फळ दिलेलं आहे. श्रोताकरी प्रश्न देही सुखदुःख भोगता कोण, पुढे हेच निरूपण बोलले. बरं, देहातलं सुखदुःख कोण भोगता आहे हे त्या ठिकाणी असणारे पुढच्या समासामध्ये आपल्याला समर्थ त्या ठिकाणी काय